श्री संत सद्गुरू बाळूमामा. मित्रांनो, भाव असल्याशिवाय परमार्थ कधी होत नसतात. प्रपंचात जसा पैसा लागत असतो ना, त्याचप्रमाणे परमार्थ भाव लागत असतो. प्रपंचात पैशाशिवाय चालूच काही शकत नसतं. परमार्थही नक्कीच भाव असल्याशिवाय कधी होत नसतात. जसा तुमचा भाव असेल त्याचप्रमाणे तुम्हाला भगवंतांची प्राप्ती होईल. प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली, तर नामदेवांनी नक्कीच दगडाच्या मूर्तीलाही नक्की जेवू घातले. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, जर तुमचा भाव आणि तुमची श्रद्धा खरोखर असेल तर कोणत्याही स्थितीत राहा आणि कोणत्याही अडचणीत तुम्ही राहा, हे गुरुमाऊली नक्कीच तुमच्या कायमस्वरूपी सोबत राहतील. ही गोष्ट मात्र तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवायची आहे. प्रेमळ मित्रांनो, असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळावेत यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला आत्ताच लाईक करून ठेवा. नक्कीच तुम्हाला भगवंतांचे असे गोड प्रेमळ संदेश प्राप्त होतील. सर्व अनुभवांत आत्मप्रचिती ही खरी असते बरं का. दुसऱ्याने पुष्कळ अनुभव सांगितले, परंतु स्वतःला येईल तो अनुभव हाच खरा महत्त्वाचा असतो. आत्मप्रचितीने जागरूकता येईल, भाव वाढेल, साधनाला जोर देखील येईल आणि भगवंत प्राप्ती लवकर होईल. हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. काळोख्या रात्री जशी काठी आधार असते, तसे संसारात भगवंतांचे नाम आहे. कसाही प्रसंग जरी आला तरी तू नामस्मरण सोडू नको. त्यातून परमात्मा तुला प्रत्येकाळी हात देईल. ही गोष्ट तुला कायमस्वरूपी लक्षात नक्कीच ठेवायची आहे. द्रौपदीची अन्यथा खरी. भगवंताशिवाय मला दुसरा कोणताच आधार नाही याची खात्री पटणे हेच अन्यन्य नक्कीच अन्यतेचे स्वरूप असते. हीच गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायची असते. मृत्यूचे भय बाळगू नका. त्याला मित्र करा, त्याला सर्व अंगांनी सुंदर करा. मजला ठाव द्यावा पायी, म्हणा आपलाच आहे. म्हणून लक्षात ठेवा, जर तुम्ही दुःखांना, मृत्यूला, अशा गोष्टींना भेद असाल तर ते तुम्हाला अजून जास्त भिडवतील. अर्थात तुम्ही जर आत्ता विचार कराल की तुमची हार होईल, तर निश्चिंत स्वरूपात तुम्ही किती कष्ट केले तरी तुमचा विजय होणार नाही. आणि जर तुम्ही आत्ता विचार केले की तुमचा विजय होईल, तर 101% किती अडचणीच्या प्रसंगात विजय हा फक्त तुमचाच होईल. हीच गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायची आहे. माणूस किती किमतीचे कपडे वापरतो यावरून त्याची किंमत कधीच ठरत नसते बरं का, परंतु तो इतरांची किती किंमत करतो यावरून त्याची नेहमी किंमत ठरत असते. चांगली माणसं आपल्या जीवनात येणं हे आपली नक्कीच भाग्यता असते आणि त्यांना आपल्या जीवनात जपून ठेवणं हे त्यापेक्षा नक्कीच आपली सर्वात जास्त आपल्यातील योग्यता असते. ही गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायची आहे. भगवंत सांगतात, आनंदाने जगायचा सोपा उपाय. जी माणसे हक्काने तुझ्याकडे येतात आणि ती परत देखील जाता कामा नयेत, आणि जी जातात ती तुझ्या लक्षात पण येता कामा नयेत. अडथळे तर क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने तू त्यांचा सामना कर व त्यांना सामोरे जाणे हेच तर खरं आयुष्य आहे. जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करत असते, तर उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तिमत्व तयार करत असते. हीच गोष्ट प्रत्येकाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे. मित्रांनो, तुमच्या कठीण काळात जो माणूस नेटाने तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा आहे, नक्कीच अशा खास व्यक्तीला तुम्ही नक्कीच जपून ठेवा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे. जीवनातील सर्वात मोठा गुरु हा वेळ आहे. नक्कीच वेळ तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजून जाईल आणि प्रत्येक गोष्ट शिकवूनही जाईल. आज जरी तुमच्या पदरी सुख असले तरी येणाऱ्या काळात मात्र तुमच्या जीवनात दुःख असू शकते याची देखील खात्री नाही. पण आज दुःख असतील तर येणाऱ्या काळात देखील तुमच्या जीवनामध्ये सुख भरभरून येईल. ही गोष्ट मात्र तितक्या पद्धतीने नक्कीच खरी आहे. म्हणून प्रेमळ भक्ता, कायमस्वरूपी तुला लक्षात ठेवायचं आहे. कितीही दुःख आली, कितीही संकटे आली तरी तू कधी नक्कीच रडू नको आणि कधीच तुझ्या नशिबाला दोष देऊ नको. कारण लक्षात ठेव, सुख आणि दुःख हे प्रत्यक्ष जीवनाचा एक पद्धतीचा प्रवास आहे. ज्याला सुख आहे त्याला दुःख येणारच, यामध्ये देखील काही नक्कीच देखील शंका उपलब्ध नसते. पण जर तुम्हाला सुख टिकवून ठेवायचंच असेल
तर तुम्ही तुमचा अहंकार पूर्णपणे कमी करा. तुम्ही जितकं जास्त तुमचा अहंकार कमी कराल तेवढंच तुम्ही नक्कीच आयुष्यात जास्त नक्कीच मोठं व्हाल. ही सर्वात मोठी गोष्ट प्रत्येकाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायची असते. भगवंत सांगतात, जेवढं काही तू गमावलेलं आहेस ना त्यापेक्षा जास्त आम्ही तुला देऊ. तू निस्वार्थ मनाने माझी भक्ती करून तर बघ. तुझ्या नक्कीच नशिबापेक्षा चांगल्या गोष्टी आम्ही तुझ्या नक्कीच पदरी पाडू. ही गोष्ट देखील तितक्या पद्धतीने नक्कीच खरी आहे आणि सत्य आहे. ज्याच्या मनी असे भगवंतांचे नाम, भगवंत असतील त्याच्या पाठीशी कायमस्वरूपीच थांब. नक्कीच पूर्णपणे थांब. म्हणून मित्रांनो, तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे आहे. आज जरी प्रत्यक्ष तुमच्या जीवनामध्ये दुःख असली तरी कायमस्वरूपी ते दुःख तुमच्या आयुष्यात राहतील हे मात्र शक्य नाही. पण आज जरी तुमच्या आयुष्यात दुःख असली तरी येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्यात भरभरून भगवंत सुख देतील. ही गोष्ट मात्र तितक्या पद्धतीने नक्कीच खरी आहे. म्हणून माझ्या प्रिय भक्ता, मी तुझ्या आयुष्यासाठी भरभरून कार्य करत आहे. म्हणून तू अजिबात रडू नको, अजिबात निराश होऊ नको. निराश होण्याऐवजी तू आमचे नामस्मरण हे निस्वार्थ मनाने कर. कारण निस्वार्थ मनाने केलेले नामस्मरण हे नक्कीच तुला तुझ्या जीवनामध्ये भरपूर काही शिकवून जाते. म्हणून मित्रांनो, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, भगवंतांचे नामस्मरण करा, ते म्हणजे निस्वार्थ मनाने करा. कारण जर तुम्ही निस्वार्थ मनाने कोणतेही काम कराल तर त्यामध्ये जसे तुम्हाला यश मिळते, तसेच जर तुम्ही निस्वार्थ मनाने भगवंतांचे नामस्मरण कराल तर भगवंतांची प्राप्ती देखील तुम्हाला नक्कीच होऊन जाते. यामध्ये कोणत्याही आणि कसल्याही पद्धतीची नक्की शंका नाही. ज्याच्या मनी असेल बाळू मामांचे नाम, बाळू मामा असतील त्याच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी त्याच्या पाठीशी ठाम. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. म्हणून लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही भगवंतांच्या स्मरणात जागे होतो तो खरा दसरा असतो बरं का. आनंदी वृत्ती ही दिवाळी, दसऱ्याची खूण आहे. हीच गोष्ट प्रत्येकाला नक्की लक्षात ठेवायचे आहे. आपण मनापासून भगवंतांना स्मरले तर तो आपल्याला सुख समाधानात नक्कीच ठेवल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट देखील तितक्या पद्धतीने नक्कीच खरे. अमुक हवे असे वाटले की ते मिळाले नाही म्हणजे दुःख होते. अमुक हवे असे वाटून देऊ नये. परमात्मा ठेवील त्यास समाधान मानावे. याचेच नाव वैराग्य नक्कीच आहे. नक्कीच प्रपंचात सुखी होणे म्हणजे भगवंतांचे होणे असते बरं का. विषयातले सुख नक्की परावलंबी विषयांवर अवलंबून असते. विषय हे नश्वर आपल्यापासून कधीतरी नक्की जाणार. निदान आपल्याला तरी त्यांच्यापासून एक दिवस जावे लागणार. दुसरी गोष्ट म्हणजे विषयाचे सुख नक्कीच इंद्रियाधीन असते बरं का. इंद्रियने विकळ झाली म्हणजे सुख कसे मिळणार. उद्या आपण मरणार हे समजले की कोणते विषय आपल्याला सुख देतील. सारांश इतकाच असतो, विषयात सुख नाही, जे सुख होतेसे वाटते ते आपल्यातच असते आणि ते विषयापासून नक्कीच मिळते. अशी आपली मात्र फसवणूक होत असते. तर मग सुख कशात आहे. पुष्कळ वस्तू पुष्कळ मिळाल्या तर पुष्कळ सुख मिळते, हा एक पद्धतीचा भ्रम आहे. खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे नक्की कायमचे सनातन सुख होय. ते सनातन नक्की वस्तूपाशीच पूर्णपणे म्हणजे भगवंतापाशीच असते. ही गोष्ट देखील प्रत्येकाला कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायची आहे. अमुक हवे असे वाटले आणि ते मिळाले नाही म्हणजे दुःख होते. अमुक हवे असे वाटून देऊ नये. परमात्मा ठेवील त्यात प्रत्येकाने समाधान राहावे. कारण परमात्मा आपल्याला ज्या पद्धतीने ठेवत असतात ते आपल्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट असते. हीच गोष्ट प्रत्येकाला कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायची असते. म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता, तुला जर आता दुःख येत असतील तर तू अजिबात दुःखी होऊ नको. तू फक्त निस्वार्थ मनाने आमचे नामस्मरण कर. निस्वार्थ मनाने तू आमचे नाम घे. नक्कीच तुझ्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे. त्वमेव माताच पिता त्वमेव बंधुश्र सखा तू त्वमेव. नक्कीच ही गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायची आहे. भगवंतच प्रत्येक गोष्टीमध्ये लपलेला आहे. म्हणजे लक्षात घ्या, जर आज जरी तुम्हाला अडचण नक्कीच आली
तरी देखील येणाऱ्या काळात मात्र तुमच्या आयुष्यात भरभरून असे सुख हे गुरुमाऊली आपल्याला नक्कीच देतील. फक्त आपल्याला त्यांच्यावरती मात्र निस्वार्थ मनाने विश्वास ठेवायचा आहे. म्हणजे लक्षात ठेवा, किती अडचणी असल्या, कितीही दुःख असले तरी देखील आपल्या आयुष्यात सुख हे येणाऱ्या काळात येणारच असते. फक्त आणि फक्त आपल्याला ठेवावा लागतो तो म्हणजे भरपूर जास्त असा विश्वास. ज्याच्या म्हणील असे भगवंतांचे नाम, भगवंत असतील त्याच्या पाठीशी ठाम. ही सर्वात मोठी आणि खरी गोष्ट नक्कीच प्रत्येकाला लक्षात ठेवायची आहे. प्रेमळ भक्तांनो, आजचा हा बाळूमामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा किमतीचा इतका वेळ दिलेला असेल तर नक्कीच धन्यवाद. प्रत्येकाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आज जर तुम्हाला वाटत असेल की सर्व गोष्टी तुमच्या विरोध होत आहेत तर या क्षणी तुम्ही तुमच्या मनाला सांगून टाका की नक्कीच आपल्या जीवनामध्ये काहीतरी एकदम अद्भुत गोष्ट नक्कीच होईल. म्हणूनच भगवंत आपल्याला एवढं दुःख देत आहेत, याचा अर्थ ते आपल्याला भरपूर जास्त सुख देखील नक्कीच देतील असा तुम्हाला सकारात्मक विचार करायचा आहे. कारण जितकं जास्त तुम्ही सकारात्मक राहाल त्यापेक्षा जास्त तुमचं आयुष्य चांगलं होऊन जाईल. हे मात्र नक्कीच करे. प्रेमळ भक्तांनो, ही गोष्ट प्रत्येकाला नक्कीच पूर्णपणे लक्षात ठेवायची आहे. कितीही दुःख असले, किती अडचणी असल्या तरी तुम्ही प्रत्येकाळी ईश्वरांचे नाम घ्या. कारण ज्याच्या मनी असते ईश्वरांचे नाम, ईश्वर असतात त्याच्या पाठीची ठाम. ही गोष्ट देखील तुम्हाला नक्की समजायला हवी. कारण या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी आहेत हे देखील मात्र खरे. प्रतिक्रिया देण्यापेक्षा तुम्ही प्रतिसाद द्या. बदल तुमच्या नक्कीच आयुष्यात निश्चिंतपणे घडेल. एवढं मात्र नक्कीच करे. आयुष्यात जेवढे जास्त अनुभव येतील तेवढंच तू हुशार होत जाशील भक्ता. म्हणून सध्या जर तुला अनुभव येत असतील तर ते तुला अनुभव येणे ही आमची इच्छा आहे. आणि तू अनुभव घेत राहा आणि कायमस्वरूपी नक्कीच समाधान राहा. जितकं जास्त तुम्ही समाधान राहाल त्यापेक्षा जास्त सुख हे तुमच्या पदरी भगवंत टाकतील. हे देखील खरे. ज्यांना आपले विचार पटत नसतील त्यांना प्रतिउत्तर देत बसणे म्हणजे मूर्खपणा असते. म्हणून ज्यांना तुमचे विचार पटणार नाहीत त्यांना प्रतिउत्तर देत बसू नका. कारण गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू दिलास गाळ आपोआप खाली जाऊन बसतो. म्हणून तुम्ही देखील या पद्धतीनेच वागा. नक्कीच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि योग्य गोष्ट आहे. थोडं सोसायचं तर थोडं हसायचं, असाच घालायचा आयुष्याचा मेळ. सुखात दुःखात कळतच नाही, हा आपल्या कर्माचा असतो खेळ. खरं काय असतं आणि खोटं काय समजायला जेव्हा संपून जाते वयाची नक्कीच साठी. अनु ऐकतो काय केलं आमच्यासाठी. मग प्रश्न पडतो जगलो कशासाठी. जगायचंच असेल तर तुम्ही आनंदासाठी जगा. कारण आज जी गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची आहे ती गोष्ट प्राप्त केल्यानंतर काही नक्कीच दिवस त्या गोष्टीचा तुम्हाला आनंद होईल. मात्र काही वेळेत नक्कीच काही क्षणात किंवा काही वर्षात किंवा दिवसात नक्कीच त्या गोष्टीचा पुन्हा तुम्हाला आनंद तर लांबची गोष्ट आहे ती गोष्ट तुम्हाला पुन्हा नक्कीच आठवणार देखील नाही. म्हणून प्रत्येकाळी फक्त तुम्ही समाधान शोधा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. आनंदाचं एक गुपित आहे, तो कधीच कोणाला सापडत नाही. कारण तो आपल्या आत असतो आणि तेथे आपण कधीच काही शोधत नाही. हीच सर्वात मोठी गोष्ट नक्कीच आहे. मित्रांनो, आजचा हा संदेश तुम्ही इतका ऐकलेला असाल तर नक्कीच आम्ही तुमचे आभार मानतो. ज्याच्या म्हणी असेल ईश्वरांचे नाम, ईश्वर असतील त्याच्या नेहमी पाठीची ठाम. जीवनात भरपूर माणसं तुमच्या येतील पण मोजक्याच लोकांशी तुमचे तृणानुबंधन जुळतात. अशा लोकांमध्ये असणाऱ्या गोड माणसांनाच नेहमी भगवंत साथ देव हीच आम्ही नक्कीच भगवंतांच्या चरणी प्रार्थना करतो. वाईट विचार नक्कीच तुमचे असतील तर आपोआप उगवतात तृणासारखे. चांगले असतील तर पेरावे लागतात नक्कीच बियाण्यासारखे. ही गोष्ट देखील तितक्या पद्धतीने खरीच आहे. म्हणून प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला विचार करायचेच असतील तर नेहमी चांगले करायचे आहेत. कारण जितके जास्त तुम्ही चांगले विचार कराल त्यापेक्षा जास्त तुमचं जीवन नक्कीच चांगलं होईल. हे देखील तितकंच खरे. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य, गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती, गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य, गुरु म्हणजे आदर्श आणि प्रामाणिकतेचे नक्की मूर्तिमंत प्रतीक. आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना नक्कीच पूर्णपणे गुरु प्रत्येक वेळी साथ देत असतात. हीच गोष्ट प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायची आहे. मित्रांनो, नक्कीच प्रत्येकाला कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. आज जर तुमच्या आयुष्यात भरपूर जास्त प्रमाणात दुःख येत असेल तर विश्वास ठेवा, येणाऱ्या काळात मात्र तुमच्या आयुष्यात भरपूर जास्त नक्कीच सुख येणार आहे. फक्त तुम्हाला भगवंतांवरती, ईश्वरांवरती सर्वात जास्त विश्वास मात्र ठेवायचा आहे. गोड आवडतं सगळ्यांनीच, पण अतिगोड धोकादायक असतं. मग ते खाणं असो वा बोलणं. गोड बोलायचंच असेल तर सत्य गोड बोला, हे तुमच्यासाठी देखील तितकंच चांगले. देव सत्य आणि शाश्वत आहे, बाकी सर्व काही असत्य आणि नक्की अशाश्वत आहे. हे ओळखून कर्तव्य पार पाडणे हाच खरा यज्ञ आहे. ही गोष्ट प्रत्येकाला नेहमी नक्कीच लक्षात ठेवायचे. आनंदाचं एक गुपित आहे, तो कधीच कोणाला सापडत नसतो, कारण तो आपल्या आत असतो आणि जिथे आपण कधीच शोधत नसतो. हेच आनंदाचं एक पद्धतीचं नक्कीच गुपित आहे. नक्कीच प्रत्येकाला हे गुपित समजायला हवं. जीवनात भरपूर माणसे येतील, पण मोजक्याच लोकांशी तुम्ही तुमचे तृणानुबंधन जुळत असतात. अशा लोकांमध्ये असणाऱ्या गोड माणसांना प्रत्येक भगवंत साथ देवं, हे देखील तितकंच खरे. ज्यांना आपले विचार पडतील नक्कीच तुम्ही त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका, हे तुमच्यासाठी चांगले. लक्षात ठेव, जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला असतो तो अर्थ, आणि जे जीवन घडवतात ते असतात श्रीसंत सद्गुरू बाळूमामा. म्हणून लक्षात ठेवा, भगवंत म्हणतात, जे हातून गेले ते तुझं कधीच नव्हतं, जे मिळणार आहे ते दिव्य आहे. तू नेहमीच समाधानी राहा. नक्कीच ज्या ज्या गोष्टी तुला मिळून जातील त्या प्रत्येक गोष्टी तुझ्यासाठी भरपूर जास्त नक्कीच पूर्णपणे चांगले असतील. मित्रांनो, प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे, जर तुम्हाला आयुष्यात खरोखर काहीतरी प्राप्त करायचं असेल तर ती प्राप्त करण्यासाठी गोष्ट तुम्हाला नेहमी नक्कीच प्रत्यक्ष संयम ठेवायचा आहे. कारण भगवंत इतकी परीक्षा घेतो की नक्कीच यामध्ये देखील आट नाही. म्हणून तुम्ही प्रत्येक वेळी संयम ठेवा. जितकं जास्त तुम्ही संयम ठेवाल त्यापेक्षा जास्त तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळून जातील. जर तुमच्या मनात शांतताच नसेल तर त्याचे कारण हे आहे की तुम्ही एकमेकांशी संबंधित आहात, हे नक्कीच तुम्ही विसरलेला आहात. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. कर्मभूमीच्या जगात प्रत्येकाला श्रम करावे लागतात. देव फक्त हातावर रेषा देतो, त्यात रंग मात्र आपल्याला भरावे लागतात. ही गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायचे. नातं कोणतीही असू द्या, जोडण्यापेक्षा महत्त्वाचं असतं ते नातं टिकवणं. जर तुम्ही नातं टिकवाल तर ते तुमच्यासाठी कधी चांगलं आणि सर्वश्रेष्ठ आहे. सहानुभूतीमुळे माणूस इतरांच्या सुखाने नक्कीच सुखी आणि दुःखाने दुःखी होऊन जातो बरं का. हीच मोठी गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे. नक्कीच मनात आहे तुझ्या भक्तीचा गोडवा, नामस्मरण माझा तवर चरणी नक्कीच भगवंता, हे देखील तितकंच खरे. भगवंत सांगतात, स्वभाव तू चांगला ठेव, म्हणजे प्रभाव दाखवण्याची कधी गरज पडणार नाही. हे तुझ्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे. भगवंतांकडे प्रार्थना केल्यावर ते दुःख नक्कीच पूर्णपणे करतात दूर. भगवंतांच्या नक्कीच दर्शनासाठी सदैव मन असते आतुर. हेच असते भगवंतांची खरी भक्ती. ज्यांची खरी भक्ती ईश्वरांच्या चरणी असेल, ज्यांची श्रद्धा असेल, त्यांच्या आयुष्यात मात्र ईश्वर भरपूर काही त्यांना गोष्टी देतात. हे देखील तितकंच खरे आणि सत्यही नक्कीच आहे. शून्य आणि वर्तुळ यातील फरक आहे बरं का. कारण शून्यात आपण एकटे असतो आणि नक्कीच वर्तुळात आपली माणसं नेहमी नक्कीच पूर्णपणे असतात. हीच मोठी आणि सत्य गोष्ट प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायची आहे. मनाच्या स्क्रीनवर आनंद पाहायचाच असेल तर आपल्या आनंदाचा रिमोट तुम्ही इतरांच्या हातात देऊ नका. जर तुम्ही इतरांच्या नक्कीच पूर्णपणे हातात तुमचा रिमोट द्याल तर मग मात्र तुमच्या मनाच्या स्क्रीनवर कधीच आनंद मिळणार नाही. हे मात्र अटळ सत्य. नक्कीच बाळूमामांच्या
चरणी करा प्रार्थना, सोडून सारा अहंकार, कृपेने त्यांच्या मिळेल जीवनाला तुमच्या नक्कीच आकार. हीच मोठी गोष्ट आहे. संकटे येतील तेव्हा तुम्ही नक्कीच भगवंतांची भक्ती करणं सोडू नका. सुखाचे क्षण येतील तेव्हा भक्ती मार्गाला देखील तुम्ही सोडू नका. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट नक्कीच आहे. मित्रांनो, आजचा भगवंतांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी नक्कीच तुम्ही इतका वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. भगवंत म्हणजे श्रद्धा, भगवंत म्हणजे भक्ती, भगवंत म्हणजे विश्वास, भगवंत म्हणजे नक्कीच शक्ती. हीच मोठी गोष्ट आणि खरी गोष्ट. काही नात्यांना नाव नसतं, पण तरीही ते जन्मोजन्मी अशीच राहावीत असं प्रत्येकाला वाटत असतं. हीच सर्वात मोठी गोष्ट नक्कीच आहे. जीवनात सदैव सुखच मिळेल हे मात्र फार मोठी दुर्मिळ गोष्ट नक्कीच आहे. ही दुर्मिळ गोष्ट प्रत्येकाला कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायची असते. हे देखील नक्कीच पूर्णपणे लक्षात ठेवायचे. मित्रांनो, प्रत्येकाला लक्षात ठेवायचे, माझे कर्म हेच माझे भाग्य असे तुम्ही समजून काम करणारा कधी अरत नसतो. हीच मोठी गोष्ट नक्कीच आहे. सुखाचे फूल फुलावे, आनंदाचे क्षण व्हावे गाणे, भगवंतांच्या कृपेने जीवन प्रत्येकाचे सफळ व्हावे हीच आम्ही भगवंतांच्या चरणी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. नक्कीच मित्रांनो, ही गोष्ट देखील अटळ सत्य आहे. नक्कीच आज जर तुमचे चांगले विचार असतील तर तुमचे तेच चांगले विचार येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्याला इतक्या जास्त पद्धतीने चांगले करतील की ज्याचा तुम्ही कधी विचार करू शकणार नाही. एखाद्या स्वभावाला कोणती औषध नसते, कोणाच्याही चरित्र्याला प्रमाणपत्र देता येत नाही. शब्दापेक्षा या जगात कोणती गोष्ट टिकत नाही. ही सर्वात मोठी गोष्ट आणि अटळ सत्य नक्कीच आहे. माझ्यामुळे कुणाचं मन दुखवेल नक्कीच मला सहन होत नाही. ही जर भावना आणि गोष्ट तुमच्या मनात असेल आणि तुमच्या अंगी असेल तर भगवंत देखील कधी तुम्हाला दुःखी नक्कीच देणार नाहीत. ही मात्र गोष्ट अटळ सत्य आणि अटळ खरी नक्कीच आहे. म्हणून मित्रांनो, तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे, कुणाच्याच मनाला दुखू नका. प्रत्येकाळी तुम्ही चांगले कर्म करा. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि नक्की सर्वात उत्तम गोष्ट आहे. जगात साध्या सरळ इज्जतदार माणसाची किंमत मात्र शून्य असते, पण खोट्या, बेईमान व धोकेबाज लोकांची लोक वाह करतात. कारण चांगल्या रस्त्यांना गतिरोधक आणि चांगल्या माणसांचे विरोधक प्रत्येक वेळी असतात. पण तुम्ही घाबरू नका. चांगल्या माणसांच्या पाठीशी हे गुरुमावली म्हणजे भगवंत कायमस्वरूपी असतात. ही गोष्ट नक्कीच खरे. शरीरावर प्रेम असेल तर नक्कीच आसने करा. नक्की श्वासावर प्रेम असेल तर तुम्ही प्राणायाम करा. जर तुम्ही नक्कीच तुमचा आत्म्यावर प्रेम करत असाल तर ध्यान करा. आणि जर तुम्ही भगवंतांवर प्रेम करत असाल तर तुम्ही भगवंतांना शरण जावा. हीच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे. जगातील सर्वात महाग पाणी कोणते तर अश्रू. कारण त्यात 1% पाणी आणि 99% भावना असतात. त्यामुळे कोणाच्या भावना दुखवू नका. हसा आणि हसवत राहा. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. लोक सोन्यालाच घासून बघतात, चंदनालाच नक्की पूर्णपणे डगळून लावतात. नक्कीच शीज ही खऱ्याचीच होत असते. खऱ्याचं खरेपण आयुष्यभर सिद्ध करावं लागतं. हे देखील तितक्या पद्धतीने नक्कीच खरे. निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होत असते जो नेहमी दुसऱ्याच्या सुखदुःखात धावून जात असतो. जसं गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही, त्याचप्रमाणे निंदकाशिवाय माणूस प्रगती कधीच करू शकत नाही. हेच अटळ सत्य आणि खरं सत्य नक्कीच आहे. म्हणून प्रेमळ भक्ता, जर तुझी निंदा होत असेल तर तू अजिबात घाबरू नको. जितकी जास्त तुझी नक्कीच निंदा होईल त्यापेक्षा जास्त नक्कीच तुझ्या जीवनामध्ये भरपूर प्रमाणात चांगल्या गोष्टी घडतील. हे देखील तितक्या पद्धतीने खरेही आहे आणि नक्कीच सत्य आहे. तुम्ही जे जगता त्या जीवनावर प्रेम करा. तुम्हाला आवडते ते जीवन तुम्ही जगा. हे तुमच्यासाठी केव्हाही चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. आजचा संघर्ष
उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असते. त्यामुळे उद्याची स्वप्न आज पेरत राहा. यश तुमच्या पदरी आपोआप भगवंत तुम्हाला देतील. ही गोष्ट मात्र नक्कीच खरे. वाईट ते सोडणे, चांगले ते धरणे हा संस्काराचा मुख्य हेतू. संस्कार नक्कीच पूर्णपणे संस्कार हे नक्कीच भगवंतांचे स्मरण करून देतात. पूर्वी धर्मावर श्रद्धा होती म्हणून इतक्या सुधारणा नसूनसुद्धा स्वास्थ्य होते. पण आज बाहेरच्या जगात पुष्कळ सुधारणा झाल्या तरी त्या सुधारणांना धर्माचा पाया नसल्यामुळे नक्की मानवाला स्वास्थ्य नक्कीच नाही. जगाशी आमचे स्वार्थाचे संबंध आहे म्हणून जगाशी वागताना आम्हाला निस्वार्थपणे व्यवहार करण्याची सवय नसल्याने जगाचा मोह आम्हाला सुटत नाही. हे सर्व नाहीसे होण्यासाठी आम्ही निस्वार्थ बनणे खरोखर आवश्यक आहे आणि त्याकरिता नाम हेच एक पद्धतीचे साधन आहे. जन्माला येऊन काही करणे असेल तर भगवंतांना न विसरता कर्म नक्कीच चांगली करावी म्हणजे झालं. भक्ती मार्गातील पहिली पायरी नक्कीच पायरी म्हटली म्हणजे नक्कीच मोबदल्या रहित निष्काम निस्वार्थ परमात्मा स्मरण करणे आणि शेवटची पायरी म्हणजे आपण स्वतःला विसरणे ही होय. देहरक्षत परमार्थ प्राप्तीकरिता करावे. केवळ विषय सेवनाकरिताच नक्कीच पूर्णपणे जगणे असेल तर त्यापेक्षा मेलेले काय वाईट या गोष्टीचा तुम्ही नक्कीच विचार करा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे. प्रेमळ भक्तांनो, आजचा हा भगवंतांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा किमतीचा वेळ दिलेला असेल तर धन्यवाद. भेटूया आपण पुढील एका नवीन संदेशाद्वारे.